थँक्यू सो मच. आणि मॅचला सुरुवात होती. एक जबरदस्त सामना आहे. बघत कोण जिंकेल. 7 ओव्हरचा खेळ या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा लाऊड अपील आणि तिकडे यस नो. आणि आमचे मित्र आमचे साथी समालोचक प्रसन्न सर आमच्या सोबत जॉईन झालेत. मोस्ट वेलकम. थँक्यू. आणि दोन टीम तर सकाळपासून क्वालिफाय झाल्यात. बॉलिंगसाठी राज, मास्टर्स कपचाच पहिला दिवस आणि सर्वजण मास्टर्स कपचा आनंद घेत आहेत. 2 दिवस ही टुर्नामेंट आहे. आज पहिला दिवस. आजच्या दिवसातील 8वी मॅच आपण पाहतोय. या बॉलवर लोअर फुलटॉस बॉल समोर चिपकवलाय. जबरदस्त टायमिंग. हँड्स अप 6 से करेंगे सबका स्वागत. आनंद तिवारीने जबरदस्त टायमिंग करत असताना समोर टोलावलाय. राजचं मात्र स्वागत केलं. हलकस फुटवर्क होतं. इट्स अ 6. टर्फ क्रिकेटला तुम्हाला खूप जबरदस्त एक ते तुमचं टायमिंग, जर तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही चांगलं परफॉर्मन्स करू शकता. पहिली ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि रन झाले. त्यापर्यंत 11 रन, 1 विकेट गेली आहे. राजची पहिली ओव्हर समाप्त झाली आहे. ट्रॉफी फायटरने पहिली मॅच जिंकली आहे. याच्या अगोदरची स्कोर झाला 11 रन. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील समोर चांगलं टायमिंग करत असताना ईशानने देखील अगदी परफेक्ट टायमिंग केलं. इट्स अ 6. महत्वाची मॅच आहे त्यामुळे ईशानला पण माहिती आहे की परफॉर्मन्स करावा लागेल. प्रॉपर फुटवर्क करत असताना प्रज्ञेशच्या पहिल्याच बॉलवरती रीड केला आणि अगदी समोर टोलावलाय. इट्स अ 6. बॉलिंगसाठी प्रज्ञेश. स्ट्राइक एंडला बॅटर आनंद. आनंद आणि ईशानी जोडी आहे. या बॉलवर देखील पंचाने मात्र तिकडे दंडित केले. नो बॉल तुम्हाला टाकून चालणार नाहीये. फ्रीटचा तुम्हाला आता इथे मात्र सामना करावा लागेल. या बॉलवर फ्लिक केला गेलाय समोर आणि दुसरी ओव्हर चालू आहे. 23 रन झालेत. ईशान आणि आनंदने खूप चांगल्या पद्धतीने इनिंग बिल्डअप केली आहे. 3 बॉल 8 आनंद आणि 6 बॉल 11 ईशान. या बॉल देखील हवेत खेळले गेलेत. पुन्हा एकदा चांगलं टायमिंग. ईशान आन बान शान. ईशान जबरदस्त टायमिंग करत असताना ईशानने इट्स अ 6 29 29 रनवरती 1 विकेट गेली आहे. बट
ईशानने खूप चांगलं टायमिंग केलं. ईशानकडे बघितलं मला डॅनियल विक्टोरीची आठवण झाली. अशा क्वचित खेळाडू आहेत ते चष्मा घालून खेळायचे. त्याच्यामध्ये डॅनियल विक्टोरी, सौरभ गांगुली. या बॉलला देखील समोर खेळले गेले. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. खूप चांगली फिल्डिंग. वन टू गो. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला 31 रनवरती. तिसरी ओव्हर चालू आहे. रोहनकडे मात्र जबाबदारी दिली आहे. या बॉल देखील आडव्या बॅटने खेळले गेले. ईशानने थोडा कॅल्क्युलेट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. डबलचा कॉल दिला आणि बघता बघता तिकडे 2 रन. तिसऱ्या ओव्हर मध्ये बघता बघता ग्राफ थोडा वरती घेऊन जाण्याचा प्रयत्न चालू आहे. 35 रन. या बॉलवर देखील स्लोअर वन. बॉलला मात्र तिकडे थांबवला. व्हाईट बॉल. $36. वन टू गो. तिसऱ्या ओव्हरचा आपण पाहिलं तर हा खेळ थोडाफार ग्राफ मात्र वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळालाय. ईशानची एक जबरदस्त बॅटिंग आनंदने त्याला साथ दिली आहे. या बॉल देखील कोलटप्याचा बॉल. बघता बघता 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि स्कोर कार्ड झालाय 38. या बॉलवर देखील कव्हरला खेळले गेले बट रन सिंगल. वेल बॅटिंग आनंद आणि ईशानने जी इनिंग बिल्डअप केली आहे. वेल बॅटिंग. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि रन
थोडं मात्र तिकडे थांबवण्याचा प्रयत्न केला गेला. बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने केली गेली, बट थोडी मॅच फसली. नवीन बॅटर अमर येतात. आउटर आयकॉन आहेत आणि जबरदस्त खेळ मी अमरला पण नेहमीच खेळताना पाहायला मिळाला. प्रत्येक सिक्स साठी 500 रुपये अक्षर अय्यर यांच्याकडून अमरसाठी. ठाणे परिसरात पण खूप चांगलं क्रिकेट खेळलेत अमर. या बॉलवर समोर खेळले गेले. बॉल हवेत आहे आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. आनंदात देखील ही जोडी मात्र आता इथे मात्र तुटली आहे. सो नवीन बॅटरला आता जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. चार ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 41. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. आता सिद्धार्थ आणि अमरला इनिंग खूप महत्वाची असणार आहे. फोर्टी 41 रन झालेत. शेवटच्या 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंगचा. जय बजरंग ब्लास्टर्स आणि डिसप्टर्स जय बजरंग ब्लास्टर्स आणि डिसप्टर्स बॉयज नावातच अगदी त्यांचा दबदबा आहे. लॉस ऑफ 3 विकेट. 2 टीम आज दिवसभरामध्ये सकाळी क्वालिफाय झाल्या. स्वर्गीय राकेश ढोणे प्रतिष्ठान आणि अधिराज स्पोर्ट्स. तर दुसरा हाफ चालू आहे. दुसऱ्या हाफ मधून बघूयात कोणता संघ क्वालिफाय होईल यावर सर्वांच्या नजरा आहेत. या बॉलवर देखील लेग स्पिन जबरदस्त स्पिन केला बॉलर नईमने. गुड बॉलिंग नईम. प्रॉपर लेग ब्रेक होता. अमरला तिकडे थांबवलं. या बॉलवर पिचिंग थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिले गेले. व्हाईट बॉल. 46. प्रोजेक्टेड स्कोर एक 72-75 पर्यंत दाखवतोय. तिथपर्यंत जाऊ शकतो पण बॉलर्सने थोडं एफर्ट्स दिले तर मॅच थोडीफार बॅकफुटला पण येऊ शकते. अक्षय अय्यर पण आमचे चहाचा मस्त आनंद घेत आहेत. आमच्या सकाळपासून त्यांनी खूप चांगली स्कोरिंग केलेली आमचे मित्र. अनिल तांबे पण आमच्या सोबत खूप चांगलं स्कोरिंग केलं त्याने. मॅचला बघता बघता पुन्हा एकदा विकेट आली. अमर दत्तला पण मला असं वाटतं मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नईमला यश मिळत आहे. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून.
सो या ओव्हरमध्ये -5 होतील. डबल ट्रबलला तुम्हाला विकेट सोडून चालणार नाहीये. पाच ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 46. या ओव्हरमध्ये एक चांगली कामगिरी केली नईमने. या ओव्हरमध्ये टोटल 5 रन आले होते, बट प्लस डबल होतील म्हणजे 10 आणि -5. एक विकेट गेला म्हणजे 5 रन खर्च केले. बॉलिंग साठी सागर येतात. 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. मास्टर्स कप आज सकाळपासून आपण सर्वांनी एन्जॉय केलं. ऑक्शन बेस्ड टुर्नामेंट, एक आउटर आयकॉन, एक कल्याण आयकॉन असा हा फॉर्मॅट. या बॉलवर परफेक्ट यॉर्कर, जबरदस्त बॉल पाहिला गेला सागरचा. गुड बॉल. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर 1 रन सिंगल. $47. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले आणि रन मात्र सिंगल. 49. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. जबरदस्त जम्प केलं तिकडे. फ्लाइंग कॅच. बॅटर आउट. जबरदस्त कॅच पकडली राजने आणि स्कॅरी साठी जर 6 लगावलं तर ₹500 असणार आमच्या अक्षय यांच्याकडून आणि अतुल भोईर यांच्याकडून देखील. तीन 6 मारले स्कॅरीने तर ₹1000 असणार आहे अतुल भोईर यांच्याकडून. 6 ओव्हर संपल्यात. 49 झालेत आणि 5 विकेट गेलेत. गुड बॉलिंग, चांगली ओव्हर पाहिली गेली. या ओव्हरमध्ये सागरने 3 रन खर्च करत असताना 1 विकेट मिळवला. $51. 51 धावा झाले फलकावरती आणि 5 विकेट गेल्यात. प्रोजेक्ट मगाशी 72 होता, आता मात्र 58 पर्यंत आला. त्यामुळे बॉलिंग अटॅक खूप चांगली. डिसअडवर्स बॉईजने चांगला खेळ केलाय. 50+ रन झाले. 52 चे बजरंग ब्लास्टर्स बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. या बॉलवर समोर खेळले गेले. फिल्डर आहेत तिकडे आणि बॅटर आउट. $52. 52 धावा झाले धावफलकावरती. 6 विकेट गेले आहेत.
सर्व कल्याणचे प्लेयर्स अगदी म्हणजे मला असं वाटतं त्या पावसात टर्फ क्रिकेटचा पण खूप क्रेज वाढला आणि येणाऱ्या काही वर्षांमध्ये टर्फ क्रिकेटच्या पण मोठमोठ्या टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतील. .53 53 धावा होते त्या फलकावरती. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, डबलचा कॉल दिला तिकडे आणि 2 रन. स्कॅरीने मात्र 2 रन तिकडे कंप्लीट केले आहेत. या बॉलवर परफेक्ट बॉल पाहिला गेला. स्ट्राइक एंडला चान्स आहे, नॉन स्ट्राइक एंडला फेकी गेली आहे आणि तिकडे बॅटर आउट. 70+ रन्स होण्याचा प्रोजेक्टेड स्कोर होता, पण त्यानंतर कुठेतरी स्कोर थांबला आणि 55 झालाय. 56 टार्गेट आहे. ट्रॉफी फायटर आपण टॉससाठी या आणि अनिकेत गाडी अँड्रू आपण प्ले ऑफ द मॅचची अवॉर्ड घेण्यासाठी पण या. अनिकेत गाडी सर्व आमचा ऑफिशियल्स बॅनर आपण पाहू शकतो. द मास्टर्स कप सीझन 2. अक्षय अय्यर, अन्नू भोईर, आमचे अक्षय बागुल, अमोल वागळे, अतुल भोईर आणि धीरज चव्हाण. क्या बात आहे. त्यांचे एक टॅगलाईन आहे, वेअर लेजन्सी मेट्स लेजंड. लेजंड्स इम्पॉर्टंट आहेत आणि लेजंड्स कडूनच आपण नवीन नवीन काही ना काहीतरी शिकत असतो आणि त्यांनी टॅगलाईन ते दिलंय. भले खूप अनेक लेजंड्स प्लेयर आहेत, त्यांनी खूप काही खेळाडू घडवले. मगाशी पण मागे पण आपण अनेक इंटरव्ह्यूज मध्ये बघितलं. .55 56 टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. डिसरप्टर्स बॉईज 7 ओव्हरमध्ये 56 करायचे आहेत. .56 धावांची गरज आहे 7 ओव्हरमध्ये.
पहिल्या बॉलवर सिंगल केल्या गेले. नॉन स्ट्रायकिंगला एडवर्ड आणि स्ट्रायकिंगला तुषार पाटील. एडवर्ड गोन्साल्वेज रिसेप्टर बॉयचे स्वतः ओनर आहेत ते आणि हेअर कट पण त्यांनी या टुर्नामेंट साठी एक वेगळी बनवली आहे. हार्दिक पांड्याने पण अनेक इव्हेंट्स जेव्हा वर्ल्ड कप आले तेव्हा त्याची वेगवेगळी हेअरस्टाईल्स बघितली आपण. शुभम येतात बॉलिंग साठी या बॉलवर आणि व्हाईट बॉल. या बॉलवर देखील समोर खेळले गेले. नॉन स्ट्रायकिंगला चान्स आहे बट रन तिकडे सिंगल मिळेल. डबल ट्रबलची ओव्हर पण इफेक्टिव्ह राहील. स्ट्रायकिंगला बॅटर आहे तुषार पाटील. बॉलिंगसाठी शुभम पांचाळ. 56 टार्गेट आहे. या बॉलवर देखील अभेद खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्रायकिंगला हिट लागलाय बट तिकडे अंपायरने थर्ड अंपायरकडे प्रिफर केलंय. बॅटरला बाहेर जावं लागेल. जबरदस्त इफेक्ट दिलं तिकडे आणि राजेशने गुड एफर्ट्स राजेश. पाच रन वरती एक विकेट गेली आहे. पहिली ओव्हर शुभम पांचाळ पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला बॅटर आहेत. बट नॉन स्ट्राईक एंडला चान्स आहे आणि अक्षयला पण बाहेर जावं लागेल. चुकी होते. रनआउटच्या रूपामध्ये मात्र मैदान सोडावं लागतं अक्षयला. बॉल फिरवण्याचा प्रयत्न केला गेला पण एडवर्ड्सने थोडा कॉलिंग तिकडे कॉम्बिनेशन चुकलं. नॉन स्ट्राईक एंडला अक्षय पण तिकडे स्किड झाले. सो या ओव्हर मध्ये 2 झटके लागले. एक रनआउट आणि दोन्ही रनआउट. 1 टू गो. या बॉलवर आणि फेकी थोडी चुकीच्या पद्धतीने पाहिले गेले. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 6 रन झाले दाफलकावरती. लाईट्स ऑन झाले. आता 6 ओव्हर मध्ये अजून 50 रनची गरज आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटला पण आपण पाहू शकतो आमचे गौरव सावंत आणि त्यांची टीम. आमचे मित्र प्रथमेश, त्यानंतर मिलन आणि ओंकार हे त्रिकोण आज आमच्या समवेत आहेत. मिलन पाटील, त्यानंतर आमचे ओंकार सावंत आणि प्रथमेश परब. या बॉलवर देखील समोर फ्लिक केला गेलाय नॉन स्ट्राईक एंडला आणि
लाऊड अपेल. 7 रन वरती 2 विकेट गेली आहेत. 34 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 49 धावांची गरज आहे. हा सामना थोडाफार मात्र क्लोज होतोय का? डबल ट्रबलची ओव्हर पण इफेक्टिव्ह असेल. बघा अंडर लाईट्स मध्ये क्रिकेट खेळणं आणि तुम्ही डेला क्रिकेट खेळता खूप इफेक्टिव्ह आहे. त्यामुळे आता संध्याकाळच्या मॅचेस थोडे आपल्याला रन्स कमी होताना पाहायला मिळतील. पण एका दुसरी मॅच रन्स जास्त पण होतील. इट्स क्रिकेट. लेफ्ट आर्म परफेक्ट यॉर्कर. गुड बॉल. जबरदस्त अँगल बनवला बॉलर कॅरीने. गुड बॉलिंग. जबरदस्त पिचिंग पाहिली गेली आणि बॅटरला तिकडे थांबवलं. या बॉलवर देखील लोअर फुलटॉस बॉल. सिंगल डबल रन्स पण आता तेवढेच महत्वाचे आहे. विकेट होत चालले त्यामुळे मॅच थोडीफार आता बॅकफुटला जातीये. डिसएडव्हान्टेज बॉईज थोडा मात्र बॅकफुटला चालला या मॅच मध्ये. 32 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. 3 विकेट गेले. रोहन आणि गोन्साल्विस यांना मात्र परफॉर्मन्स करावा लागेल. लेफ्ट आर्म बॉलर. या बॉलर देखील एक चांगली पिचिंग पाहिली गेली आहे. कट करण्याचा प्रयत्न केला गेला आणि या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेला. एक सिंगल रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 8 रन झाले धावफलकावरती. 30 बॉल मध्ये 48 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अठ्ठेचाळीस धावांची गरज आहे. 30 बॉल मध्ये एक डबल ट्रबल ओव्हर पण असणार आहे. त्यामुळे ती ओव्हर पण इफेक्टिव्ह असेल. बॉलिंग साठी सिद्धार्थ सूर्यवंशीच्या हातामध्ये बॉल दिलाय. तिसरी ओव्हर घेऊन सिद्धार्थ. स्ट्राईक एंडला बॅटर रोहन. पहिलाच बॉल नो बॉल. या बॉलवर देखील लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स टाकून चालणार नाहीये. मॅच थोडीफार फसली आता. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आणि फ्री हिट. आणि कुठे ना कुठेतरी मात्र इथे कॅल्क्युलेशन चुकलं. बॅटरला बाहेर जावं लागतंय. लेग स्टिकला एक चांगली पिचिंग पाहिली गेली बॉलर सिद्धार्थची. स्ट्राईक एंडला मात्र गोन्झाल्विसला बाहेर जावं लागेल. स्वतः टीम ओनर्स होते आणि पण मॅच आता थोडीफार बॅकफुटला गेली आहे बॅटिंग करत असताना. टीम्स मॅच मधून थोडीफार बॅकफुटला गेली आहे. 11 रन 4 विकेट गेले आहेत. 45 धावांची गरज आहे 29 बॉल मध्ये. पण विकेट नाही आहेत आता मध्ये. रिक्वायर्ड रन रेट एक 9.31 आहे. पुन्हा एकदा नो बॉल. रोहन आणि राज
कल्याणचं खूप चांगलं क्रिकेट त्यांनी पाहिलंय आणि खेळलंय. A1 जोडी, A1 जोडी फेमस आहे, रोहन आणि राज. रोहन आणि राजला मात्र आता इनिंग खूप कॅल्क्युलेटिव्ह खेळावी लागेल, सेन्सिबल खेळावी लागेल. पेशन्स खूप महत्वाचा आहे, कारण की लीग मॅचची पहिली मॅच आहे आणि खूप मॅटर करतील. ही मॅच जिंकणं, रिझल्ट खूप मॅटर करेल. जेव्हा आपण पहिली मॅच जिंकतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स अगदी याबरोबर देखील नॉन स्ट्राइक एंडला जुनी 40 धावांची गरज आहे. सेव्हन्टीन 25 बॉल मध्ये अजून 39 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. बॉलर सिद्धार्थ एक्स्ट्रा आले, बट रन्स थोडे फार त्यांनी मात्र मोठा स्ट्रोक आला नाहीये. या बॉलवर लाऊड अपील आणि तिकडे बॅटर आउट, आणि या जोडीला तोडण्यामध्ये यशस्वी ठरतोय. अमरने पण खूप चांगला बॉलिंग कलेक्ट केला. कीपरचा रोल महत्वाचा होता. सिद्धार्थने जो बॉल टाकला तो अमरने कलेक्ट केला आणि बॅटर राजला मात्र बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर सागर. व्हाईट बॉल. या बॉल देखील परफेक्ट यॉर्कर, गुड बॉल. संकेत तिवारीने एक जबरदस्त पिचिंग केली आणि या बॉलवर देखील हलक्या तरी कट करण्याचा प्रयत्न केला गेला. रन मात्र तिकडे मिळणार नाहीये. जबरदस्त बॉलिंग केली संकेतने. आता थर्ड घेडला बॅटिंग करणं गरजेचं आहे. थोडा चान्स घ्यावा लागेल सागर आणि रोहनला. मास्टर्स कपचाच पहिला दिवस आहे. उद्या पण इकडे खूप चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेला. फिल्डर आहेत तिकडे ईशान आणि जबरदस्त फिल्डिंग, गुड बॉलिंग. संकेत तिवारीने पण एक इकॉनॉमिक स्पेल टाकला आणि फक्त 3 रन खर्च करत असताना आता 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. 18 चेंडून 36 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. 18 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी अमरदत्त. व्हाईट बॉल.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकलला गेलाय, बट तिकडे रन मिळणार नाहीये. .23 5 विकेट गेली आहेत. अमर दत्त पण चांगली बॉलिंग करतोय आतापर्यंत. एक वेगळ्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेला, ऑफस्टिंगला थोडे सफळ झाले आणि तिकडे अमरने पण कमबॅक केलाय. गुड बॉल. डबल ट्रबलची ओव्हर आहे, त्यामुळे कॅल्क्युलेटिव्ह खेळावं लागेल. या बॉलवर देखील येतो तिकडे डॉट बॉल. नो बॉल. बॉबी सोनी, जो बॉबी सोनी देखो इंपॉर्टेंट मीटिंग छोड़ के यहाँ पर मैच देखने के लिए आए और खेलने के लिए आए, वो भी ऑरेंज कैप पहन के. देखो जॉब तो आता ही रहता है, क्रिकेट लाइफ में है. या बॉलवर समोर खेळले गेलेत आणि नो बॉल होता, त्यामुळे चान्स घेतला होता. 24. स्वीप खेळले गेलेत आणि तिकडे मात्र पाच रन आले म्हणजे डबल होतील. 10 रन झाले, 30 रन झाले धावफलकावरती. आणि आता जिंकण्याकरिता मात्र मॅच मध्ये 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. 12 बॉल 26. सागर आणि रोहन आता मात्र इनिंग खूप महत्वाची आहे. 12 बॉल 26 होऊ शकतात का? यस. क्रिकेटमध्ये तुम्ही 100% एफर्ट दिला तर नक्की यशस्वी होऊ शकता. 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज आहे. स्ट्राइक एंडला मात्र तिकडे डायरेक्ट हिट केला गेला आणि खूप चांगला बॉल कलेक्ट केला अमरने. मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणी होतीये आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटर. सागरला मात्र तिकडे बाहेर जावं लागेल आणि रनआउट खूप महत्वाचा होता. मात्र तिकडे आता या इनिंग मध्ये मला वाटतं जवळपास 2-3 रनआउट झालेत. रोहनच्या सोबतीला कोणीतरी साथ देणं गरजेचं आहे. या बॉल देखील गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. न्यू बॅटर प्रज्ञेश, वन साइड टीमचे वन साइड पॅडी.
व्हाईट बॉल. मॅच थोडीफार आता कठीण होत चालली आहे. एका दुसऱ्या मोठ्या स्ट्रोकची गरज आहे या उर्वरित काही बॉल्स मध्ये. 23 धावांची गरज आहे 9 बॉल मध्ये. व्हाईट बॉल. या बॉलवर देखील परफेक्ट यॉर्कर पहिला गेला तिकडे आणि 8 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची गरज. एका दुसरा मोठा स्ट्रोक इकडे आलाच पाहिजे तर लास्टला 6 बॉल 15 6 बॉल 14 वगैरे बघायला मजा येईल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. या बॉलवर लोअर फुटर्स बॉल समोर खेळले गेले. 1 रन केला. डबलचा कॉल दिला तिकडे आणि नॉट आउट. चिंगडे बोले. 7 बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. महत्वाचा बॉल आहे. लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. अजूनही मॅच संपलेली नाहीये. कोणताही संघ मॅच मध्ये कधीही कमबॅक करू शकतो. त्यामुळे इकडे 7 बॉल 18 7 बॉल 16 वगैरे मॅच होऊ शकते. या बॉलवर मोठा स्ट्रोक आला तर मॅच अजूनही रंगेल. 7 बॉल 18. या बॉलवर समोर उडवला गेला पण फटका थोडा फसला. 1 रन केला. डबलचा कॉल दिला आणि नॉन स्ट्राइक एंडला 2 रन. 1 शॉट. सहा बॉल मध्ये जिंकण्याकरिता 17 धावांची गरज आहे. सहा बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर राजेश. स्ट्राइक एंडला बॅटर आहे प्रज्ञेश. पहिले 2-3 बॉल मॅचचे रिझल्ट सांगून जाईल. कोई है. सभी हमारे दोस्त भी क्रिकेट को एंजॉय कर रहे हैं. सभी का स्वागत है मास्टर्स कप में और हिटमैन टर्फ में. व्हाइट बॉल. या बॉलवर समोर खेळले गेले. चांगला टायमिंग. हँडसम 6. आणि प्रथमेश पाटील पण आमचे वाडेकरचे जॉईन झाले. त्याचं स्वागत केलं 6 ने. प्रथमेश पाटील मगाशी पण बॅट घेऊन थोडं प्रॅक्टिस करत होते. उद्या ते इन ऍक्शन मध्ये आहेत. आज ओम शेलारने पण जबरदस्त खेळ केला. मॅच आता मात्र थोडीफार गळती घेते बट थर्ड अंपायर चेक केलं जाईल. नॉट आउट आहे. जबरदस्त मॅच आहे. 4 बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. कोणता संघ हा सामना जिंकेल? जय बजरंग ब्लास्टर्स जिंकेल की डिसेप्टर्स बॉयज?
4 बॉल 10. राजेश बॉलिंग साठी स्ट्राईक एंडला बॅटर प्रज्ञेश, त्याच्या बॅट मधून एक 6 आलाय. 4 बॉल 10 आणि जिंकणार कोण आहे यावर सर्वांच्या नजर आहेत. स्ट्राईक एंडला प्रज्ञेश, त्याचा कॉन्फिडन्स अप आहे. या बॉलवर समोर खेळले, फटका फसला. बॅटचा फ्लो थोडा चुकीच्या पद्धतीने ओपन केला. बॅटर आउट. खूप टायमिंग दिलं होतं. राजेशकडून चुकी झाली होती की बॉल खूप मागे पिचिंग केली आणि तो फटका कन्वर्ट करू शकले नाहीयेत प्रज्ञेश, त्यामुळे स्वतःवर नाराज आहेत आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. नवीन बॅटर संकेत पाटील बाला. जर 6 लगावलं तर आमचे प्रफुल यांच्याकडून 500 रुपये असणार आहे. संकेत पाटील बाला याचा आयकॉन आहेत आणि आता या बॉलवरती फिरवला गेलाय. जबरदस्त पिचिंग आणि सेलिब्रेशन बॉलर राजेश. बॅटर आउट. जय बजरंग ब्लास्टर संघाने मात्र एक जबरदस्त खेळ केला आणि दोन बॉल मध्ये 10 रनची गरज आहे. 6 येईल का? क्लोज मॅच अगदी पाहायला मिळाली आणि सर्वांना अशाच मॅचेस आवडतात. एक 6 आला तर एक बॉल 4 पण बघायला मजा येईल. या बॉलवर फटका थोडा फसला आणि आता मुश्किल आहे. गुड बॉलिंग राजेश, जबरदस्त पिचिंग केली राजेशने शेवटच्या ओव्हर मध्ये. या ग्राउंडवर 6 बॉल 17, 6 बॉल 18 पण होऊ शकतात. त्यामुळे टर्फ क्रिकेट मी नेहमी बोलतो की 6 बॉल 20 वगैरे पण तुम्ही इझिली करू शकता, बट 6 बॉल 6 पण या ग्राउंडवर कठीण आहे. व्हाईट बॉल. नो बॉल. उद्या एक महत्वाचा पण सामना, एका साइडला अन्नू भोईर आणि एका साइडला रोहन चिल्ले. ती मॅच पण पाहण्यासारखी असणार आहे. अक्षय अय्यर पण उद्या इन ऍक्शन मध्ये आहे. कंपल्सरी चेसिंग आहे, तर जिंकण्याकरिता एक बॉल मध्ये 7 रनची गरज आहे. बघूयात एक बॉल 7 ला डीके बोलतो एक्स्ट्रा आला तर एक बॉल 6 बघायला मजा येईल जरा.